होता, कारण घरामध्ये बऱ्याचशा गोष्टी शिल्लक होत्या, डाळी वगैरे असतात त्या, आणि त्याला अक्षरशः किडे लागायला लागले होते. म्हणून म्हटलं ते संपल्याशिवाय काही आणायला नको, कारण पूर्ण संपल्यानंतर आपल्याला पण एक असतं की आता पूर्ण संपलंय. मानस काय चाललंय तुझं? मी बोलतेय ना. मानसचं पण असं मध्ये मध्ये त्रास देणं चालू असतं. हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सर्व? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी मोनिका स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. तर आजचा ब्लॉग आपला बाहेरचा असणार आहे, म्हणजे मला जायचं आहे आज किराणा आणायला. बऱ्याच दिवस झालं मी किराणा घरामध्ये आणला नाही, कारण भरपूर साऱ्या गोष्टी अशा होत्या की ते शिल्लक होत्या आणि त्या आता खराब होऊन चालल्या होत्या. म्हणजे मी आता मध्यंतरी माहेरी होते, मी 2.5-3 महिने जवळपास, कारण माझं ऑपरेशन झालं. त्यानिमित्तानं मी जास्त दिवस यावेळी राहिले. कधी एवढे दिवस राहत नाही, पण यावेळी राहिले होते एवढ्या दिवस. आणि मग घरातल्या ज्या काही डाळी असतात, तांदूळ असतात, त्याला अक्षरशः किडे लागले होते. त्यामुळे मी विचार केला होता की संपेपर्यंत काहीही आणायचं नाही घरामध्ये. मग काय होतं, जे चांगलं आहे तेच वापरलं जातं, आणि जे गोष्टी अशा खराब व्हायला लागलेल्या असतात किंवा किडे वगैरे लागलेले असतात ते साफ करण्याच्या कारणानं ते तशाच राहतात, मग ते अजून खराब होत जातात. त्यामुळे मी म्हटलं जोपर्यंत घरातला पूर्ण किराणा संपत नाही, डाळी वगैरे संपत नाही, तोपर्यंत काहीही आणायचं नाही. हे मी ह्यांना सुद्धा सांगितलं होतं. मग आता सर्व काही जवळपास संपतच आलंय, म्हणून म्हटलं चला आपण किराणा वगैरे आणि ते आपल्या फॅमिलीसोबत शेअर करूया. आज काय वस्तू घ्यायच्या आहेत किंवा मी कुठे शॉपिंग करते, कुठे किराणा भरते, हे सगळं ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. तर त्यामुळे हा ब्लॉग कंटिन्यू करा, खूप इंटरेस्टिंग होणार आहे. काय घ्यायचे हे मला सुद्धा अजून माहित नाही, पण तिथे गेल्यानंतर असं होतं की ज्या गोष्टी इथे घरी ठरवलेल्या असतात त्या गोष्टी व्यतिरिक्त दुसऱ्याच जास्त खरेदी केल्या जातात. तर त्यामुळे हा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे. त्याच्यामुळे हा ब्लॉग कंटिन्यू करा. आणि अजून आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी सबस्क्राईब करून घ्या. आणि आपले ब्लॉग आवडत असतील तर आपल्या फॅमिली फ्रेंडमध्ये शेअर करायला अजिबात विसरू नका. तर चला, आता मी मानस तयार झालेलो आहोत आणि हे आम्हाला घ्यायला येतील, कारण माझी गाडी जरा थोडं काम काढलंय गाडीनं. म्हणजे बऱ्याच दिवस झालं बंद आहे गाडी. मायराला पण आता मी सोडवायला वगैरे जात नाही, त्यामुळे गाडी बंद असल्यामुळे त्याची बॅटरी खराब झाली आहे की नाही, बॅटरी तर नसेल खराब झाली, कारण आता 2-3 महिन्यापूर्वीच टाकली होती. पण बहुतेक तिला सर्व्हिसिंगची गरज आहे, त्यामुळे माझी गाडी पडली आजारी. तर ती नाहीये माझ्याकडे सध्या, म्हणून यांनाच बोलवावं लागते. आता हे तिला आम्हाला घ्यायला, तोपर्यंत आम्हाला म्हटले की तयार होऊन खाली येऊन थांबा. तर चला आता आपण खाली थांबूया. हे आल्यानंतर मग जायचं आहे किराणा आणायला. तो कुठे भरते मी प्रत्येक महिन्याचा किराणा हे या ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल. तर चला आता जाऊया आपण किराणा आणायला. मानस चल. मानस कुठे जायचं? कुठे जायचं? भ्रूम, तू हे केलं का? खोलली का बॉटल? बघू, तेल असेल तर सांडल त्याच्यात. दाखव ना. मग तुला घेऊन जाणार नाही मी बाहेर. दे ना. अगं हा मानस, आम्ही आलो आहोत पार्किंग मध्ये, पण अजून काही हे आले नाही. लगेच येतो म्हटले, पण आता बरंच म्हणजे 10 मिनिट 15 मिनिट झाले असतील. बघूया आता कधी येतात ते. ही माझी गाडी आहे, पण हिचं सध्या थोडंसं काम करावं लागेल, कारण सर्व्हिसिंग नाही आहे बराच दिवस झालं. बघूया आता कधी काय होते. आणि एवढी गरज पण नाही पडत आता सध्या गाडीची, कारण मायरा जाते आता बसनं. जेव्हा मायराला मला सोडवावं लागायचं तेव्हा ही दररोज लागायची, पण आता सध्या नाही लागत आहे. त्यामुळे म्हणून जायचं ना. काय खातोस तू? हो, शेंगदाणे खातोस. मोठ्यांसारखं सगळं पाहिजे असतंय तुला, है ना? चला आता बघूया हे कधी येतील, तेव्हा जाऊया मग. चल इकडे, गाडी आली.
हाय कर इकडे. किती पळापळी करशील. चल जाऊ नको वरती, आता परत ये. हे आलेले आहेत, आता जाऊया. आता आले नाही की लगेच उशीर होतो. चला, इथे असतो आमचा प्रत्येक महिन्यांचा किराणा. चल बाळा, चला 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 चला. इलायचीवाला घ्यायचा आहे का? डब्बा. मानस, गहू खातोस? चला आता ते किराणा घेऊन येतील घरी, कारण आम्हाला काही बसता आलं नसतं दोघांनाही किराणा घेऊन. त्यामुळे त्यांची होम डिलिव्हरी सुद्धा आहे, म्हणून ते आता घरी पोहोच करायला येतील आणि जातोय तोपर्यंत पुढे. चला जायचं. तर पहा, अशा पद्धतीने माझी आजची खरेदी झालेली आहे किराण्याची. सर्व काही मी पाहून, किंमत वगैरे बघून, सर्व पाहूनच मी खरेदी करत असते. एखाद्या गोष्टीची किंमत कमी असेल तर त्याची किंमत का कमी आहे, एखाद्याची जास्त असेल तर त्याची का जास्त आहे, हे सर्व कम्पेअर करते मी. कुठे पैसे वाचतील का, कारण 4-5 रुपये वाचणं सुद्धा एका वस्तू मागे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कारण असेच थोडे थोडे करून आपण खूप जास्त पैसे सेव्ह करू शकतो. घरच्यांना माहीत नसतं की ते फक्त काम करून आपल्या हातामध्ये पैसे आणून देतात, पण ते पैसे कुठे वाचतील, कुठे वाचले पाहिजे, कुठे बचत झाली पाहिजे, हे सर्व गृहिणीचं काम आहे. तिनं सर्व बघितलं पाहिजे. आणि प्रत्येकच गोष्टीमध्ये, म्हणजे मी किराणाच आहे म्हणून असं करत नाही, तर जी पण कुठली खरेदी असेल, म्हणजे कपडे म्हणा, बाकी काही मुलांचे चप्पल वगैरे, मुलांचे खेळणी, म्हणजे जे पण काही मी खरेदी करायला जाते स्वतः, तिथे नक्कीच बघत असते की कुठे पैसे वाचतील आपले, कुठे आपल्याला कमी प्राईजमध्ये चांगल्या गोष्टी मिळतील. हे 2-4 ठिकाणी चौकशी करते आणि मग एका ठिकाणी घेत असते. आणि माझं तर म्हणणं असं आहे की प्रत्येक गृहिणीनं हे सर्व केलंच पाहिजे. कारण बाहेर आपल्या घरचे असतात, ते पैसे कमवून आपल्या हातामध्ये देतात, पण त्याच्या मागे किती कष्ट आहे, किती त्यांना मेहनत करावी लागते, किती त्यांना त्रास होतो, हे सर्व आपणच नाही बघणार तर दुसरं कोण बघणार आहे. त्यामुळे प्रत्येक 1 ना 1 रुपयाची किंमत आपल्याला कळायला पाहिजे आणि कुठे जास्तीत जास्त पैसे आपले वाचतील हे प्रत्येकीने बघितलंच पाहिजे. आणि मी तर नेहमी बघत असते. आता तुम्ही ह्याला कंजूस म्हणा, चिंगूस म्हणा,
किंवा मिडल क्लास म्हणा, काहीही तुम्ही म्हणू शकता, ते तुमच्यावरती डिपेंड आहे की अशा गोष्टींना तुम्ही कसं घेता, लाईटली घेता, सिरियसली घेता, मजाकवारी घेता, हे तुमच्यावरती आहे. कारण ज्याची त्याची मानसिकता असते, त्याच्यामध्ये मी काही करू शकत नाही. पण मला असं वाटतं की प्रत्येक गृहिणीनं, प्रत्येक हाऊसवाईफनं ह्या सर्व गोष्टी बघितल्या पाहिजे, नंतरच खरेदी केलं पाहिजे. तर अशा पद्धतीनं मी सर्व काही बघून खरेदी करत असते आणि मी कायम तिथेच खरेदीला जाते. कारण त्यांचं कसं आहे, होम डिलेवरी आहे. आपल्याला घरी बसून सुद्धा काही वस्तू मागवायच्या असतील तर ते आपल्याला घरी आणून पोहोच करतात. किंवा जास्तचा किराणा झाला असेल तर तो आपल्याला घेऊन यायला प्रॉब्लेम होत असेल तर तो सुद्धा किराणा ते घरी आणून आपल्याला देतात. माझं कधी कधी कसं होतं, मी आणि मानसच खरेदीला जातो, तर मला सगळं किराणा आणि मानसला घेऊन यायला जमत नाही. तर मी त्यांना तसंच करत असते की मला घरी पोहोच करा, मला जमणार नाही असं सांगून ते लगेच घरी आणून देतात. आणि आत्ता पण असंच झालं की किराणा आम्हाला घेऊन येता आलाच नसता. म्हणजे आम्ही तिघं होतो आणि तिघांना एका गाडीवरती बसायचं, मग तेलाचा डब्बा कुठे ठेवणार, बाकीचं किराण्याची पिशवी कुठे ठेवणार, म्हणून ते खरंच घेता आलं नसतं. म्हणून मग त्यांना रिक्वेस्ट केली की पाठवा म्हणून. आणि रिक्वेस्ट करायची पण गरज नाही, ते लगेच म्हणतात की ठीक आहे चालेल. नंतर तर वेळ असेल तर ते लगेच पाठवतात, वेळ नसेल तर ते म्हणतात की पाठीमागणं तुमचा किराणा मिळून जाईल, फक्त आपण तिथे ॲड्रेस आणि आपला नंबर नोट करून ठेवायचा. पण आता त्यांना वेळ होता, जास्त गर्दीही नव्हती, दुपारची वेळ असल्या कारणानं, म्हणून आम्हाला लगेच किराणा ते आमच्या मागेच आले आणि लगेच देऊन टाकला. तर अशी झाली माझी सर्व काही खरेदी. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही सुद्धा माझ्यासारखं करता का? चौकश बुद्धी आहे का तुमची? पैसे वाचवण्यासाठीची धडपड असते का? तर हे मला कमेंट सांगायला विसरायचं नाही. शक्यतो आपले ब्लॉग गृहिणींसाठी असतात, त्यांच्या काही कामी पडतात का ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपले व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या फॅमिली फ्रेंडमध्ये शेअर करायला अजिबात विसरू नका. आता हा बाकीचा सर्व गोंधळ आहे तो तुम्ही स्किप करा, म्हणजे नजरअंदाज करा, कारण लहान मुलं घरात आहेत तर हा सगळा आवाज येणारच आहे. पण ओव्हरऑल तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अजून कुणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी नक्की सबस्क्राईब करा. आता ह्या सर्व खरेदीचा मी दुसरा ब्लॉग बनवेल, काय घेतलं मी, काय घेतलं नाही ते तुम्ही तर पाहिलंच असेल व्हिडिओमध्ये की काय काय घेत होते. पण त्यापैकी कुठल्या वस्तू घेतल्या कुठल्या नाही घेतल्या हे तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल. कारण या ब्लॉगमध्ये ते ॲड करायचं झालं तर खूप मोठा ब्लॉग होईल आणि खूप मोठे ब्लॉग शक्यतो पाहणाऱ्याला खूप कंटाळवाणे वगैरे वाटतात. त्यामुळे नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपली शॉपिंग दाखवते मी. तर चला, अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. हा ब्लॉग इथे सेंड करते. सर्वांनी काळजी घ्या, खुश राहा, आनंदी राहा आणि आपले ब्लॉग पाहत राहा. तर सर्वांना बाय बाय.